नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे माझ्या गावापासून तब्बल 10 किलोमीटर अंतर दूर करून जिल्हा परिषद शाळा पांगरी येथे. आणि या शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे पुस्तकांपासून तर डिजिटल माध्यमांपर्यंत छोट्या मुलांची गुणवत्ता कुठपर्यंत पोहोचलेली आहे ही शाळा दर्शवते. तर ह्या शाळेची खूप अशी वैशिष्ट्ये आहे जे आता आपण जाणून घेऊयात. आणि गरज असेल त्यावेळी पांगरी गाव त्यांचे ग्रामस्थांनी हे खूप त्यांना सपोर्ट करतं, त्यांच्या पाठीमागे कधीही उभे आहे. आणि त्या पद्धतीने आज ह्या शाळेने जी प्रगती केली आहे ही खरंच यामधनं खूप शिकण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. आणि येणाऱ्या पुढील काही काळामध्ये ही शाळा म्हणजे ही जी योजना आहे गव्हर्मेंट सरकारची, तर ही लगभग सगळ्या शाळांमध्ये जाणार. फक्त ही सध्या काही मर्यादित शाळेपर्यंत मर्यादित आहे. फक्त येणाऱ्या काही काळांमध्ये लवकरच सगळीकडे ही योजना असेल असं आपण एक्सपेक्ट करू. तर इथले फ्युचरिस्टिक क्लासरूम नावाची ही जी संकल्पना गव्हर्मेंटनं आकारलेली आहे, तर ही संकल्पना इथे काय आहे, इथले टीचर्स, शिक्षक, शिक्षिका, नंतर गावकरी यांचं काय म्हणणं येतं या शाळेबद्दल, आपण हे आपण ज्या पद्धतीनं बाकीच्या सुद्धा गोष्टी या शाळेबद्दल ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या, त्या पद्धतीच्या वर सुद्धा ह्या शाळेची जी रंगरखोटी आहे, पेंटिंग केलेल्या आहेत विशेष पद्धतीने, यांची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य या शाळेची आहे फ्युचरिस्टिक क्लासरूम, भविष्यवेधी वर्गखोली. तर ही कुठल्या प्रकारे काय हे आपण आज नक्की बघणार. आणि जे लोकेशनला शाळा आहे भाई खूप अमेझिंग, म्हणजे ॲट द सेंटर ऑफ द विलेज, म्हणजे ह्या गावाच्या मध्यंतरीमध्ये हे शाळा इथे आहे, ते बनवलेली आहे. तर शाळा छोटी आहे पण शाळेने खूप कमाल केला आहे. सर्व तालुक्यामध्ये गावाचं नाव झालं आहे, गावाचं खूप. पांगरी हे गाव हे खूप मोठ्या प्रमाणावर सध्या गेलेलं आहे. झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. माझं नाव रोहिणी विष्णू वाघ. तू कितवीमध्ये? मी या शाळेत 7वीमध्ये शिकते. ओके. तर तू सध्या स्कूलमध्ये तुमच्या, तर तू बॅग्स, तुझे बुक्स वगैरे आणते का? आम्हाला फक्त बॅग आणावी लागते. या रूममध्ये पुस्तक आहे. पुस्तकं वगैरे तुम्हाला सर्व डिजिटल आहे? हो. ओके. देन तुला काय वाटते फ्युचरिस्टिक क्लासरूम ही जी संकल्पना गव्हर्नमेंटने केलेली आहे किंवा जे तुम्ही शिकताय त्यामध्ये तुला कसं वाटतंय? जी त्यांनी केलेली आहे ती खूप चांगली आहे. तिथं आम्हाला खूप सारं शिकायला भेटते. टायपिंग करायला भेटते आणि पुस्तकाचं सुद्धा काही काम नाही आहे. ठीक आहे. तर तुला काय वाटतंय भविष्यामध्ये खूप उपयोगी असेल की नसेल? हो. तर कुठल्या प्रकारे, जर समजा तू आता बाहेर गेलीस, म्हणजे तू 10th असलीस त्यावेळी तुला MSCITचा कोर्स करावा लागेल, देन तुझी जी टायपिंगची स्पीड आहे ही सध्या वाढलेली असणार ना? हो, आम्हाला सरनी टायपिंग शिकवली आहे, त्यामुळे आम्हाला टायपिंग येते आणि पुढं गेल्यावर बी टायपिंग जमेल. ओके. देन मी तुला शेवटचा एक क्वेश्चन विचारतोय. ही जी फ्युचरिस्टिक क्लासरूम आहे ज्यामध्ये तू सध्या शिकते, यामध्ये तुला असं कुठलं वेगळं वातावरण मिळालं जे की तुला खूप आवडलं किंवा तू अट्रॅक्ट झालीस या गोष्टींकडे? बाहेर असलेली ह्या रूममध्ये AC पण आहे, ती बी खूप चांगली आहे. आणि जे पुस्तकाचं काम असतं ते इथं नसल्यामुळे ते बॅगेत काही हे नाही आहे, त्यामुळे काय म्हणते, तर मला टायपिंग आणि इथं सर्व असल्यामुळे ही रूम आवडते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज पूर्वी कुंडलिक वाघ. ओके. देन तू कितवीमध्ये आहेस? मी 7वीमध्ये. तू 7वीमध्ये. ठीक आहे. तर तू सध्या या फ्युचरिस्टिक क्लासरूममध्ये शिकते. नंतर ज्यावेळी तू सध्या तुझं कॉम्प्युटर ऑपरेट करते त्यावेळी मी तुला बघितलं तुझ्या पद्धतीने फास्ट टायपिंग करते. सो तुला हे पहिल्यापासून प्रॅक्टिस होती की तू आता झाली?
पहिल्यापासून तर दर शिकच येत होती आणि शाळेत आल्यानंतर सरांनी आम्हाला शिकवले आणि त्याच्यानंतर जास्त फास्ट जमायला लागली. ओके गुड. देन त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की तुला समजा तू कधी एक्सपेक्ट केलं होतं की तू असं AC असलेल्या रूममध्ये नंतर कॉम्प्युटर असलेल्या या लॅबमध्ये बसशील आणि देन तुझे क्लास टीचर त्याला ऑपरेट करतील? नाही, असं कधीच नव्हतं बघितलं मी. असं वाटलं पण नव्हतं की अशी एवढी भारी रूम आमच्या शाळेत बनेल म्हणून. येस येस. आणि देन आता मे बी तू समजा तुझ्या जे रिलेटिव्ज आहे नातेवाईक आहे त्यांना तू सांगितलं असेल तर त्यांची काय रिॲक्शन आली? तुझे सांगितलं की माझ्या स्कूलमध्ये हे असं बनलेलं आहे, मी ह्या एन्व्हायरमेंटमध्ये मी शिकते, तर त्यावेळी तुझे जे रिलेटिव्ज आहेत त्यांनी काय तुला बोललेलं आहे? त्यांनाही वाटलं नव्हतं की अशा जिल्हा परिषद शाळेमध्ये AC रूम आणि कॅम्प्युटर असं बनेल म्हणून. तेही सुद्धा ऐकून हाप झाले की एवढ्या साध्या शाळेमध्ये एवढे मोठे कॅम्प्युटर्स AC रूम बनले म्हणून. ओके ओके. देन मला एक सांग की तुझे जे टीचर स्टाफ आहे नंतर तुझे प्रिन्सिपल आहे ते कसे तुम्हाला बोलतात, ते कसे हेल्प करतात, त्याबद्दल तुला काय वाटतं? तुमच्या टीचर स्टाफबद्दल तुला काय वाटतंय? ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतात. ते आम्हाला येत नाही ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला शाळेतील व्यतिरिक्त आम्हाला शाळेबाहेरच्याही गोष्टी आम्हाला खूप साऱ्या शिकवतात. ओके. देन तू आज पूर्ण कम्प्युटर जे आहे तुझी स्क्रीन तू ऑपरेट करू शकतेस हो. विदाऊट कोणाची हेल्प न घेता? म्हणजे तू जे 10वीमध्ये MSc-IT केली असती किंवा त्यानंतर दुसरं काहीही केलं असतं, जे तू त्यानंतर शिकली असती, तू ते आज 6वी-7वीमध्ये शिकते, तुला खूप कॉन्फिडन्स आलं असेल? हो, मला खूप कॉन्फिडन्स आहे की मी जे काही MSc-IT असतं ते त्याचबरोबर मी इथंही करू शकते. थँक्यू. और पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू देवरी पाय फुकाटा रुतल काटा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. सर मी आज तुमच्या शाळेला जे व्हिजिट केली आहे देन त्यानंतर मी आज बघतो आहे की फ्युचरिस्टिक क्लासरूम ही जी गव्हर्नमेंटने केलेली जी संकल्पना आहे, योजना आहे, भविष्यवेधी वर्गखोली, सो ज्यानंतर मी याला व्हिजिट केलं आहे, ज्यानंतर बघतो आहे की मुलं ज्या पद्धतीने ऑपरेट करताय सिस्टीम, नंतर ज्यावेळी तुम्ही शिकवताय त्यावेळी मी बघितलेलं की तुम्ही इथनं ऑपरेट करताय, मुलांच्या कॉम्प्युटरवरती स्क्रीनवर ते येतं आहे, तर तुम्हाला त्यावेळेसाठी काय वाटतं आहे? एकदम छान एक्सपिरियन्स आहे हा. इथे म्हणजे फ्युचरिस्ट क्लासरूम मागच्या वर्षी मंजूर झाली. आमची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी, मी रामेश्वर शिवनाथ कुटे विशेष शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे. मागच्या वर्षी मानवी मिशन अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 एकंदरीत फ्युचरिस्ट क्लासरूम मंजूर झाल्या. त्यापैकी ही 36 विद्यार्थ्यांसाठी असणारी एक भव्य क्लासरूम आम्हाला मंजूर झाली. यासाठी आम्हाला थोडीशी मेहनतही करावी लागली. 2 वर्ग खोल्या होत्या आणि जिल्हा परिषद शाळा तुम्हाला सर्वांना माहितीच कशा असतात. या वर्ग खोल्या असताना इथे मोठा हॉल नव्हता, त्यांना जी साईज अपेक्षित होती नव्हती. आम्ही काय केलं, या 2 वर्ग खोलीमधली ही भिंत तोडली आणि तिथून हा हॉल बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. यासाठी आम्हाला लोकसहभाग खूप लागला आणि लोकांनीही खूप मदत केली. मानवी विकास मिशन अंतर्गत ही सगळं स्ट्रक्चर उभं असताना सर्व गावकरी आमच्यासोबत होते. जेव्हा ही रॅप पूर्ण झाली तेव्हा यामध्ये फॅन वगैरे लावण्याची व्यवस्था बघितली तर ती व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून गावकऱ्यांनी स्वतः हे 2 AC आम्हाला या ठिकाणी लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळपास 80,000 रुपये किमतीची ही AC आमच्या शाळेला दिलेली आहे. क्लासरूम जेव्हा सुरू झाली त्यावेळेस या कन्सेप्ट आमच्यासाठी नवीनच होत्या, परंतु जेव्हा आम्ही बघितल्या, जेव्हा आमचे ट्रेनिंग वगैरे झालं, त्या ट्रेनिंगमधून आम्हाला या कन्सेप्ट आमच्या क्लिअर झाल्या. आणि ज्या आपल्या पारंपरिक पद्धती होत्या, खडू आणि फळा ही शिक्षकांची पद्धत होती, त्यामध्ये ही एक नवीन क्रांती आता उदयाला आलेली आहे. फ्युचरिस्ट क्लासरूम याचा अर्थ येणाऱ्या भविष्यामध्ये साधारणतः 20 वर्षाच्या पुढे अशा वर्गखोल्या असू शकतात. त्याचा एक पायलट प्रोजेक्ट कदाचित हा असावा. जेव्हा आम्ही वर्गामध्ये खडू आणि फळा घेऊन बसायचो आणि शिकवायचो तेव्हा एक मोठी अडचण होती. एक मोठा भाग आम्हाला पाठ शिकवायचा आहे किंवा एखादा धडा शिकवायचा तर मुलांना त्या पुस्तकामध्ये बघावं लागायचं आणि आमच्या पुस्तकामध्ये आम्ही बघायचो, पण आम्हाला हे नक्की कळत नव्हतं की ते विद्यार्थी खरंच ती ओळ वाचतायत काय, ते कळत नव्हतं. मग आता यामुळे काय झालं की पूर्ण पाठ आपण यावर ओपन करू शकतो, पूर्ण पुस्तक यावर ओपन करू शकतो. सायमल्टेनियसली तेच पुस्तक त्यांच्याकडे ओपन असतं. फ्युचरिस्ट क्लासरूममध्ये एक व्यवस्था अशी आहे की सगळे हे जे मॉनिटर्स हे आमच्या पोडियमला कनेक्टेड आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कोणतं पेज करतो आहे आणि त्यावर कुठे टिकमार्क करतो किंवा काय कोणती कृती करतो आहे हे मला माझ्या पोडियमला समजतं. हे 36 डेस्क हे टोटली या पोडियमवरून ऑपरेट केले जातात. हा एक वन ऑफ म्हणजे काय खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. हा शिक्षकांसाठी चांगला आहे, परंतु विशेषतः या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी फार चांगला आहे.
आणि देन त्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की जो बदल घडला आहे की म्हणजे इथून मागे तुम्ही जसं म्हणालेत की चॉक वगैरे तुम्ही करायचे देन त्यानंतर आज स्क्रीनपर्यंत आले म्हणजे आज ॲक्च्युअल स्क्रीनपेक्षाही तुम्ही खूप पुढे गेलात. बरे आता डिजिटल ऑपरेटर खूप ठिकाणी आहे, स्क्रीन बोर्ड्स आहेत, हां ठीक आहे, पण आज तुम्ही स्वतः इथनं ऑपरेट करून विद्यार्थ्यांपर्यंत जात आहेत, तर ही खूप मोठा झालेला इव्हेंट आहे. जर तुम्हाला काय वाटतं आहे? एक निश्चितच यामध्ये खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि विद्यार्थी केंद्रित सगळ्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही बघा, एकही विद्यार्थी गोंधळ करताना तुम्हाला दिसत नाही आहे, एकही विद्यार्थी आपल्याकडे बघताना दिसत नाही. ते प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे. तो शेजारच्याला डिस्टर्ब करत नाही, तो स्वतःचा कॉम्प्युटर बघतोय, स्वतः तो ऑपरेट करतोय, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. आणि जेव्हा अवधान असतं त्याच वेळेला खरं शिक्षण होतं. आणि हा सगळ्यात मोठी याची उपलब्धी आहे की जे आउटपुट मिळायला पाहिजे ते क्लिअर, प्युअर आणि शुअर मिळते. येस येस. आणि सर कॅन यू बिलीव्ह इट की तुम्हालाही माहिती होतं की कधी झेडपी स्कूलमध्ये AC बसणार? नेव्हर आमच्या स्वप्नात देखील नव्हतं. झेडपी स्कूलमध्ये तुम्ही बघितलं असेल की इतर शाळामध्ये, आमच्या शाळेमध्ये काही टीनच्या खोल्या आहेत, तिथे प्रचंड गरमी असते, उष्णता असते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भयंकर त्रास होतो. आणि जेव्हा ही रूम तयार झाली, इथेही अशी व्यवस्था, इथे फॅन लावायचं आणि फॅन लावल्यानंतर बाहेरची धूळ, खिडक्या वगैरे ओपन जर राहिल्या, ते जर धूळ बाहेरची आत आली तरी कॉम्प्युटर्स लवकरच खराब होतील. जे विद्यार्थ्यांना आपल्या सतत टिकले पाहिजेत, पुढे बरेच दिवस त्यांनी सर्व्हिस दिली पाहिजेत. म्हणून तेव्हा हे सगळं क्लोज करायचं असेल तर याला AC लावावं लागेल असा आमचा विचार समोर आला. गावकऱ्यांनी आणि आमचे अध्यक्ष, आमची समिती, आमचे मुख्याध्यापक, आमचे सगळे शिक्षक यांनी पुढाकार घेतला आणि लोकवर्गणी जमा केली आणि ताबडतोब म्हटल्याबरोबर त्या क्षणी AC उपलब्ध झाले. स्वाभाविक AC बसण्याचा एक मोठा फील हा सर्वांनाच आवडणार असतो. या विद्यार्थ्यांनाही आवडतो, गावकऱ्यांना आवडतो. आमच्या गावात आलेले पाहुणेसुद्धा आमच्या या शाळेला या AC रूम बघायला आणि हॉल बघायला येतो. सांगायचं तुम्हाला की आमच्याकडे असेच जे रूममध्ये इतर रूम आहेत त्यामध्ये असे बोर्ड आहेत. आमचे जवळपास आमच्याकडे 4 बोर्ड असे 4 वर्गामध्ये आहेत. प्रत्येक वर्गामध्ये LED TV आहेत. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये एकंदरीत CCTV कॅमेरे तुम्ही बघितले असेल. CCTV कॅमेरे सांगायचं आहे तुम्हाला तर या शाळेमध्ये 20 CCTV कॅमेरे आहेत. छोटीशी शाळा आहे. ग्रामपंचायतने दिलेले 12 आणि जिल्हा परिषदेने दिलेले आमचे 8 CCTV कॅमेरे आहेत. इथे प्रचंड अडचण अशी निर्माण झाली. जेव्हा या 2 खोल्या आम्ही निर्माण केल्या तेव्हा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उरली नाही. म्हणून या विद्यार्थ्यांना मला मंदिराच्या जागेमध्ये बसवावं लागायचं. 2 रूम यांचे 2 वर्ग न्यावं लागायचे. मग ही अडचण लक्षात घेऊन शाळेची जागेची कमतरता तुम्ही बाहेर बघितलं असेल तर खूप मोठं छोटंसं ग्राउंड आहे. इथे कोणती नवीन बिल्डिंग बांधणं शक्य होत नाही. गावकऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि आमच्या शाळेला लगत असणारे एक जमीन मालक डोणगावकर म्हणून सुजित भाऊ डोणगावकर देवळराचे उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत. त्यांनी आम्हाला 5 गुंठे जमीन शाळेला दान दिली आहे. 1 रुपयासुद्धा त्यांनी शाळेकडून खर्च घेतलेला नाही आणि त्यांनी खूप मोठं कार्य या निमित्तानं झालं आहे. याचा अर्थ असा आहे ही जी शाळा जी चांगली होते किंवा या जे कन्सेप्ट आज पूर्ण होत आहेत याला संपूर्ण लोकसहभाग, लोकचळवळ याला कारणीभूत आहेत आणि त्यामधून हे शक्य होत आहे. आमचा स्टाफ संपूर्ण जे आमच्याकडे 8 लोक शिक्षक आहेत. आमचे मुख्याध्यापक VS जाधव सर असतील आणि आमचे 8 शिक्षक अत्यंत मेहनतीनं कठोर मेहनत करतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कसं ज्ञान पोचेल याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि सर्वच्या सर्व शिक्षक म्हणजे विशेषतः या खोलीमध्ये फक्त 6वी 7वीचा वर्ग बसत नाही तर या खोलीमध्ये 1ली पासून 7वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी बसतात. 1ल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंतसाठी आम्ही एक वेळापत्रक तयार केलं आहे आणि दररोज किंवा त्यांच्या टाईमटेबलनुसार 2 तास तरी ते विद्यार्थी या ठिकाणी बसतील असं आमचं नियोजन केलं आहे. अगदी 1ल्या वर्गाची मुलंसुद्धा या कॉम्प्युटर बसून मग ते सध्या चित्र काढणं असेल किंवा रंगवणं असेल असे छोटे छोटे कृती करतात. वरची मुलं 3री 4थीवरची मुलं आहेत ते टायपिंग वगैरे करतात. 6वी 7वीची मुलं तर सध्या पूर्ण वापरच याचं करतात. असं आमची व्यवस्था आहे. ठीक आहे, थँक्यू सर. दिसलं वाट तुझी झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही पांगरी गावच्या रहिवासी? हो, पांगरीगाव वाघ. ओके. तुमचं नाव काय? हरिभाऊ एकनाथ वाघ. ओके. देन तुम्ही ह्या गावामध्ये राहताय. देन त्यानंतर तुमच्या आजच्या ह्या पांगरी शाळेचं नाव जे की पूर्ण तालुक्यामध्ये गाजतं आहे, महाराष्ट्रामध्ये गाजतं आहे, ज्या पद्धतीने तुमच्या शाळेची फ्युचरिस्टिक क्लासरूमची संकल्पना असेल किंवा इत्यादी ज्या प्रकारे तुम्ही तुमची गाव जे ग्रोथ करत आहे, पुढे जात आहे, नंतर तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? प्रथम मी आमच्या गावातील शाळेतील जे शिक्षक आहेत यांना मी प्रथम प्राधान्य देणार आहे आणि दुसरं प्राधान्य आमच्या गावातील जे नागरिक आहेत त्यांनी जे विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने आमच्या या शाळेमध्ये ठेवलेले आहेत. शिक्षक चांगले असल्याकारणानं शाळेची गुणवत्ता आणि या गुणवत्तेवर शासनानं त्याच्यावरती केलेलं परीक्षण, अभ्यास आणि या गुणवत्तेनुसार आमची शाळा आणि आमच्या शाळेला शासनानं केलेलं सहकार्य त्याबद्दल मी शासनाचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि गुणवत्तेनुसार आमच्या शाळेला
जी फ्युचरिस्टिक क्लासरूम 1 कोटी रुपये अनुदान या शासनानं जवळपास या रूमसाठी दिलेलं आहे आणि त्यात आमच्या गावकऱ्यांचा सुद्धा बराचसा सहभाग आहे. गावातून सुद्धा माजी विद्यार्थी सेना संघटना असेल, गावातील सरपंच असतील, काही सुशिक्षित ग्रामपंचायत सदस्य असतील, सुशिक्षित शेतकरी असतील. या शेतकऱ्यांनीसुद्धा बराचसा त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे लावण्याचं काम गावकऱ्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी ACचं सुद्धा त्या रूममध्ये AC देण्याचं कामसुद्धा आमचे सुभाष भाऊ कुलकर्णी आमचे खूप मोठे उद्योजक आहेत. ते दुबईला वगैरे मुंबईला वगैरे असतात. त्यांनीसुद्धा एक पॅनल बोर्ड दिलेला आहे. गावकऱ्यांच्या वतीनं माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी एक पॅनल बोर्ड दिला गेलेला आहे. असं आमच्या गावकऱ्यांचं खूप सहकार्य या शाळेला आहे. आमचंही नेहमी या गावातील शाळेवर लक्ष असतं. कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शाळेतील कुठला समजा एखाद्या नेत्याची जयंती असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, संपूर्ण गाव आमचं या ठिकाणी येऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि त्यांना सहकार्य करतं आहे. तरी आमची शाळा, आमचे शिक्षक, आमच्या शिक्षिका, आमचे मुख्याध्यापक आणि त्यात म्हणजे आमचे कुटे सर 1 नंबर माणूस हुशार आहे. त्यांचंसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप लाख मोलाचं योगदान आहे. आणि परत आमच्या गावातील जे विद्यार्थी काही बाहेरगावी देऊळगाव राजाला असेल, सिंदखेड राजाला असतील, जे त्या बाहेरगावी शाळेमध्ये टाकलेले होते, आमच्या गावची शाळा चांगली झाल्या कारणाने आजूबाजूच्या परिसरातील खेड्यातील छोटे छोटे मुलं व वाडी वस्त्यावरतील मुलं या शाळेमध्ये त्यांनी आणून टाकलेले आहे. आणि आम्ही गावातील बरेचसे मुलं देऊळगाव राजाला असताना ते सुद्धा परत आम्ही आमच्या गावामध्ये आणण्याचं काम आम्ही गावकऱ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि आमच्या गावाची पटसंख्या, शाळेची पटसंख्या जास्तीत जास्त झालेली आहे. आणि आता आमच्या गावचे एक उद्योजक आहेत, देऊळगाव राजामध्ये राहतात, सुजित भाऊ डोणगावकर, यांनीसुद्धा या ठिकाणी पाठीमागे शाळेच्या बाजूला आम्हाला जागा कमी असल्या कारणांनी ही जागा त्यांनी पूर्वी काळामध्ये दिलेली आहे त्यांच्या आजोबा पंजोबांनी. परंतु त्यांनीसुद्धा आता या ठिकाणी आम्हाला 6 गुंठ्याची जागा सुजित भाऊ डोणगावकर यांनीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचंसुद्धा मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही या व्लॉग मार्फत बाकीच्या महाराष्ट्रामध्ये गाव जिथपर्यंत हा व्लॉग जाणार तर त्या गावामधल्या लोकांपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या गावाने जसं डोनेट केलं आहे की एक स्वतः गाव खर्च मिळून त्यांनी तुम्ही जसा AC दिला आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या गावकऱ्यांना काय संदेश द्याल? बरेचसे आता गावची समजा वाकी बुद्रुक असेल, पाडळी शिंदे असेल, आंधळे पिंपरी असेल, आजूबाजूचे लोक गाड्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी आमच्या गावची शाळेची पाहणी करण्यासाठी येतात. आणि त्या ठिकाणी मग आम्हाला आमचे सर लोक आम्हाला त्या ठिकाणी बोलवून घेतात आणि आम्ही निश्चितच त्यांना मार्गदर्शन करतो. बा तुमचं नुसतं शिक्षक आणि शासन या माध्यमातून तुमची शाळा चालणार नाही, तुमच्या गावकऱ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग असावा लागणार आहे. आणि तेवढी पटसंख्या तुम्हाला दाखवावं लागणार आहे. तुमच्या शाळेत जर विद्यार्थी कमी असतील, तुम्ही जर खेड्याचे विद्यार्थी जर सिटीमध्ये 25-25, 50-50 हजार रुपये फी भरून जर तुम्ही शाळेत टाकत असाल आणि विकत शिक्षण घेऊन 100 क्लासमध्ये 50 मुलं असतात, त्यांच्याकडे लक्ष नसतं आहे. आमच्या प्रत्येक रूममध्ये 35 30 मुलं आहे आणि शिक्षकांचं प्रत्येक मुलावरती बारीक लक्ष असतं आणि त्यांना शिक्षणसुद्धा व्यवस्थित दिलं जातं. म्हणून तुम्ही गावकऱ्यांनी सगळ्यात जास्त विद्यार्थी या पटसंख्या शाळेमध्ये खेड्यापाड्यामध्ये वाढवावी आणि त्यानुसार त्या गुणवत्तेनुसार तुम्हाला निश्चितच शासनाचा लाभ या ठिकाणी मिळू शकेल. ते तुम्हाला तुमच्या शाळेचा गर्व असेल. बिलकुल माझ्या शाळेचं नाव मी गावातील कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही एखादं भाषण असेल, एखाद्या कार्यक्रमात एखाद्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये निश्चितच मी माझ्या गावाचं प्रामुख्यानं त्या ठिकाणी माझ्या शिक्षकांचं सुद्धा मी प्रामुख्यानं त्या ठिकाणी माझ्या गावकऱ्यांचं सुद्धा, कारण गावातील सुशिक्षित लोक असताना त्यांनी आपले विद्यार्थी या शाळेमध्ये टाकलेले आहेत. कारण तो आज आमच्या गावातील आमचे मुंडे सर आहेत शिक्षक, त्यांनी नवोदय विद्यालयाच्या याच्या परीक्षेसाठी 3,500 प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचं काम केलं आहे. आणि आमचे मुंडे सर एक अशी व्यक्ती आहे या शाळेमध्ये सध्या बिन की ते बीडचे राहणार आहेत, परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये डेली सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम ते आमच्या गावातील विद्यार्थ्यांना ट्युशन द्यायचे मोफत आणि शाळेत 2 महिने त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर आज ही शाळा होती जिल्हा परिषद पांगरी, ज्या शाळेमध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम ही संकल्पना राबवण्यासाठी गव्हर्नमेंट सरकारने तब्बल
1 CR 1 कोटीचा प्रोजेक्ट राबविला आणि देन त्यानंतर लागलेली मदत गावाने दिली. देन त्यानंतर आज हे मुलं ज्या पद्धतीने खूप पुढे गेलेत हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे गावासाठी सुद्धा आणि तालुक्यासाठी सुद्धा, जिल्ह्यासाठी सुद्धा. तर आता आशा करतो की ह्याच पद्धतीने हे इथून पुढे सर्व महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असावं. प्रत्येक एक गरीब घरातला मुलगा हा डिजिटल पद्धतीने पूर्ण शिक्षण त्याने घ्यावं. शासनानं परत आम्हाला सुद्धा या बाजूला आता जी आम्हाला सुजित भाऊ डोणगावकरांनी जी जागा दिलेली आहे तिथं परत आता खोल्याचं रूमचं बांधकाम आमचं लगेच म्हणजे शासनानं मंजुरातही दिलेली आहे. आमचे मुसदवाले साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केली. आपले शिक्षण मंत्री भुसे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा भेट दिलेली गेल्या वर्षी. त्यांनी सुद्धा आमच्या गावचं, आमच्या गावकऱ्यांचं, आमच्या विद्यार्थ्यांचं, आमच्या शिक्षकांचं खूप या ठिकाणी त्यांनी सुद्धा आमच्या सर्वांना धन्यवाद दिले. आणि आता लवकरच बांधकाम सुरू होणार आहे आणि आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचे रूमा, चांगल्या प्रकारची शाळा, चांगल्या प्रकारचे शिक्षक बिलकुल समाधानी आहे. मोर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू देवरी आई फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी.